नमस्कार. यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मला माहिती आहे आपली JEE मेन्स असेल, CET असेल किंवा नीट यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी खूप मनापासून आपण करत असणार आहात आणि यासाठी म्हणूनच आपल्याला काही अपेक्षित प्रश्न की जे या परीक्षांना विचारले जाऊ शकतील याचा एक अंदाज बांधून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. यामध्ये साधारणपणे 15 प्रश्नांची चर्चा इथं केलेली आहे की जे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणारे आहेत, कारण केमिस्ट्री हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा या सर्व प्रवेश परीक्षांच्या दृष्टिकोनातून आहे, आपल्याला माहित आहे. आणि त्यामुळं आपण आता सुरू करतोय या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा. फर्स्ट क्वेश्चन टू यू, which of these most basic SiO2, Al2O3, Sb2O3, Bi2O3. So in this question you are asked to choose the correct most basic oxide from the given oxides. आता यासाठी तुम्हाला साधारणपणे पिरियॉडिक टेबल माहित असणं अपेक्षित असणार आहे. हा पिरियॉडिक टेबल मधला काही पार्ट असणार आहे की जो आपल्याला इथं उपयोगी पडणार आहे. SiO2 सेलेनियम इथं दिसतोय पहा, त्यानंतर ॲल्युमिनियम, Sb and then bismuth. So if we observe the position of these elements in the periodic table, तर atomic size goes on increasing आपण पाहिले पहा. म्हणजे इथं atomic size काय होते, वाढत जाते. आणि इथं ज्या इलेमेंटच्या बाबतीमध्ये जर आपण इफ यू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेलेनियम, तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेलेनियम इन दिस SiO2 इज अ +4. आता ॲल्युमिनियमची असणारी आहे ती +3 आहे, बिस्मथ +3 आपल्याला पाहायला मिळेल. इथं Sb ची देखील +3 असणार आहे. सो सेलेनियम हॅज द हायेस्ट ऑर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट in these oxides. So more the oxidation state of the central metal atom, more is its acidity, and hence SiO2 which has a +4 oxidation state is found to be acidic. Basic character of oxides increases with the increase in the size of the central atom. आणि त्यामुळं बिस्मथच्या बाबतीमध्ये मोठी साईज असणारी आहे, त्यामुळे इट इज फाउंड टू बी बेसिक इन नेचर. कारण Al2O3 आणि Sb2O3 both are amphoteric in nature. So correct option of this question is D. आता इथं पहा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. The maximum oxidation state of osmium is, it is a D block element आणि त्यामुळं its oxidation state is a +8. म्हणजे +8 is the maximum oxidation state of osmium. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की +1 ऑक्सिडेशन स्टेट सोडून +2, +3, +4, +6 आणि +8 ह्या स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट किंवा या ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल कंपाऊंड्स मध्ये पाहायला मिळतात. आणि त्यामुळं उदाहरणार्थ OSO4 की ज्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट इज अ +8. So the correct answer option of this question is a C. C हे correct answer असणार आहे. Next question to you. The equivalent weight of potassium dichromate in acid medium is molecular weight, B half molecular weight, 1/6 of molecular weight, D 1/5 of molecular weight. आता इथं ऑक्सिडायझिंग एजंट पोटॅशियम डायक्रोमेट इन ऍसिडिक मीडियम acts as an oxidizing agent, means it forces another substance to undergo oxidation but itself undergoes reduction, so it has a greater tendency to gain electrons. म्हणजे हा कन्सेप्ट यामध्ये तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. पोटॅशियम डायक्रोमेट इन ऍसिडिक मीडियम इज अ स्ट्रॉंग oxidizer, so it means it gains electrons during the redox reaction. In acidic medium, this is the ionic reaction. To the left side 14H plus 6 electrons are accepted or gained,
म्हणजे चार्ज बॅलन्स इथं करण्यासाठी एकीकडे 14 पॉझिटिव्ह आहे तर इकडं 8च फक्त पॉझिटिव्ह आपल्याला दिसत आहे, त्यामुळे 6 इलेक्ट्रॉन्स हे इथं आपण लिहिलेले आहेत की जेणेकरून तो चार्ज बॅलन्स होईल आणि त्यामुळे 1/6 ऑफ मॉलिक्युलर वेट और m/6 इज द करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे सी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. Next, 4. This is very interesting question. In lithium aluminum hydride, the ligand is, मला वाटतं याचं उत्तर तुम्हाला पटकन सांगता येईल असं मला वाटत नाहीये, कारण बऱ्याच वेळा असं होतं की नावात काय असं म्हटलं जातं, परंतु लिथियम अल्युमिनियम हायड्राइड means whenever across the word hydride means H carries negative charge आणि त्यामुळं याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर आपण पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं L जो असणार आहे इट इज बॉन्डेड टू 4H आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लिथियम आउटसाइड द स्क्वेअर कोऑर्डिनेशन स्क्वेअर जो स्फेअर असणार आहे त्याच्या बाहेर आपल्याला तो पाहायला मिळतोय आणि त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज अ सी हायड्राइड आयन H-आयन. Next, the electronic configuration of gadolinium is. इथं तुम्हाला झिनॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण केलेलं आणि त्यानंतर मग F, D आणि S मध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. पैकी कोणतं ते आपल्याला शोधायचं आहे. आता तुम्हाला माहित पाहिजे की ॲटॉमिक नंबर ऑफ गॅडोलिनियम इज 64 आणि झिनॉन न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण केलंय म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर असणार आहे 54. म्हणजे तुम्हाला हे 54 यांनी ऑलरेडी पूर्ण केलेले आहेत. आता फक्त 10 जे इलेक्ट्रॉन्स असणार आहे त्याचा अकॉमोडेशन 4F, 5D आणि 6S मध्ये कसं आहे हे फक्त तुम्हाला सांगायचं आहे. तर गॅडोलिनियम ज्या वेळी तुम्हाला शब्द आठवला जाईल किंवा दिला जाईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं की D ऑर्बिटल इज एक्झॅक्टली हाफ फिल्ड आणि त्यामुळं F7 कुठं आहे ते बघा आणि मग 5D1 आणि 6S2 असणार आहे आणि त्यामुळं करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज B. B is the correct answer option. Next, which of these coordination complexes does not show geometric isomerism? A and B are monodentate ligands. म्हणजे point of attachment is only one. हे दोन्ही A आणि B दिलेले आहेत ते मोनोडेंटेट लिगँड असणारे आहेत. आता यामध्ये आपण जर पाहिलं ही ऑप्शन्स तर M represents the central metal atom or ion आणि A and B are monodentate ligands. म्हणजे एकूण 6 संख्या तुम्हाला लिगँडशी पाहायला मिळते. याचा अर्थ इट ॲज अ ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर असणार आहे. मग जॉमेट्रिक आयसोमेरिझम म्हणजे काय असणार आहे तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज तुम्हाला पाहायला मिळेल. सिस आयसोमर म्हणजे कसं आयडेंटिकल लिगँड्स ऑक्युपाय ऍडजसंट पोझिशन. इथं तुमच्या लक्षात येईल की A ऑप्शन मध्ये M(A2)B4 दिलंय म्हणजे AA इथं आपण A आणि इथं A लिहू शकतो. ऍडजसंट पोझिशन त्या असणाऱ्या आहेत. किंवा ट्रान्स आयसोमर आयडेंटिकल लिगँड्स ऑक्युपाय अपोजिट पोझिशन म्हणजे इथं A आणि इथं A आपण लिहू शकतो. याच्या बाबतीमध्ये 3 आहेत. इथंही B2 2 आहेत आणि त्यामुळं ABC जे असणार आहे ते जॉमेट्रिक आयसोमेरिझम दाखवतात. परंतु D MA5B कारण एकच असणार आहे आणि त्यामुळं B हा एकच आहे आणि त्यामुळं इथं MA5B डज नॉट शो जॉमेट्रिक आयसोमेरिझम ॲज इट इज अ सिमेट्रिक. सो D is the correct answer option. This is the 7th multiple choice question to you. CS3 3CMgBr with D2O gives. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि केमिकल रिॲक्शन दिलेले आहे. D2O हेवी वॉटर असणार आहे तर CS3 3MgBr आणि रिॲक्शन विथ D2O इन्स्टेड ऑफ वॉटर
आणि तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं या रिॲक्शन मध्ये हा बॉन्ड ब्रेक होईल, H आणि OH MgOD हा तयार होईल आणि CD हा नवीन बॉन्ड तयार झालेला असणार आहे. आणि त्यामुळं प्रॉडक्ट जे ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये CH3 थ्राइस CD आहे का, तर इथं A ऑप्शन तुम्हाला दिसतं. दिस इज द करेक्ट वन. 8. द करेक्ट न्यूक्लिओफिलिसिटी ऑर्डर इज. तुम्हाला इथं काही आयन्स दिलेले आहेत, निगेटिव्ह आयन्स असणारे आहेत. आता निगेटिव्ह आयन्स असल्यामुळं इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इलेक्ट्रॉनची घनता जास्त आहे, त्यामुळं न्यूक्लिओफिलिसिटीचा जर आपण विचार जर केला तर न्यूक्लिओफिलिसिटी इज नथिंग बट ॲबिलिटी टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इट डोनेट्स अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओफिलिसिटी. आणि आणखीन एक गोष्ट यू मस्ट रिमेंबर, न्यूक्लिओफिलिसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की जी ऑप्शन्स असणार आहेत त्यामध्ये कार्बन एलिमेंट आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि फ्लोरीन आहे. 6, 7, 8 आणि 9 बरोबर आहे. म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट द ॲटॉमिक साइज गोज ऑन डिक्रीजिंग बट द इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे फ्लोरीन इट हॅज द हायेस्ट इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी दॅट इज 4 आणि त्यामुळे ती इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी काय होत जाते, वाढत जाते. मग ज्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याची न्यूक्लिओफिलिसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि दिलेल्या आयन्स मध्ये जर कार्बन असेल तर त्या कार्बनच्या बाबतीमध्ये काय असणार आहे, सर्वात न्यूक्लिओफिलिसिटी जास्त असेल कारण त्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी ही कमी आहे. त्यामुळं इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की D इज द करेक्ट आन्सर ऑप्शन. म्हणजे याच्या उलट आपल्याला इथं हा सिक्वेन्स लावता येईल आणि या पद्धतीनं D ऑप्शन असणारा आहे. 9th क्वेश्चन, हॅलो फॉर्म रिॲक्शन इज नॉट शोन बाय. हॅलो फॉर्म रिॲक्शन जर तुमच्या लक्षामध्ये असेल तर बघा CHX3 हॅलो फॉर्म, क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयडोफॉर्म. या रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय असणार आहे, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शन ऑफ मिथाइल कीटोन. आणि इकडं जो R असणारा आहे तो हायड्रोजन असेल किंवा अल्काइल ग्रुप असणारा आहे. म्हणजे असं स्ट्रक्चर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे जर आपण पाहिलं आणि या प्रत्येकांची स्ट्रक्चर काढली तर एक कंडिशन तुमच्या लक्षात असायला पाहिजे, ती म्हणजे हॅलो फॉर्म रिॲक्शन. म्हणजे फॉर हॅलो फॉर्म रिॲक्शन 3 हायड्रोजन्स ऑन अल्फा कार्बन आर रिक्वायर्ड. म्हणजे इथं अल्फा कार्बन जर आपण विचारात घेतला तर 3 हायड्रोजन ॲटम्स असणार आहेत. म्हणजे ॲसिटोन असेल, 2 क्लोरोप्रोपेन असेल किंवा इथॅनॉल जे असणारे आहेत हे तिन्हीही हॅलो फॉर्म रिॲक्शन दाखवतात. परंतु मिथॅनॉल डज नॉट शो हॅलो फॉर्म रिॲक्शन. म्हणजे मिथॅनॉल इज द करेक्ट आन्सर ऑप्शन. नेक्स्ट, विच इज द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड. ऍसिटिलीन, कारण ऍसिड म्हटलं की तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे गिव्स H+ आयन. म्हणजे जो लवकर H+ आयन देतो त्याचा ऍसिडिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. यांचे स्ट्रक्चर्स बघूया, ऍसिटिलीन, इथेन, देन इथिन अँड बेन्झीन. आता यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की इन ऍसिटिलीन the carbon undergoes sp hybridization. In ethane, carbon undergoes sp3 hybridization. In ethene, it undergoes sp2 hybridization. And in benzene, it undergoes sp2 hybridization. Now, the percentage of S character which is very close to the nucleus is a 50%. आणि इथं out of these options acetylene is found to be more acidic. So correct answer option of this MCQ is A, that is
acetylene. Next question, which gives aspirin upon acetylation? Aspirinचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एस्पिरिन. आणि आर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ आर्थो बेन्झोइक ऍसिड. This on acetylation gives aspirin. So this is A is the correct answer option. Next, if the pressure of water is increased, then its boiling point will be. Pressure जर वाढवलं तर if pressure on the surface of water increases, its boiling point will increase because of high pressure. Molecules come closer and require more heat to boil. So C is the correct answer. C, increases. 13th question, the most stable allotropic form of sulfur is. तर यामध्ये it has a number of allotropes and the most stable allotropic form of sulfur is a rhombic sulfur. So D is the correct answer option. Next, the dipole-dipole attraction takes place in the molecule like. क्लोरीन, इथं तुमच्या लक्षात येईल की हा जो असणार आहे तो होमोडायटॉमिक मॉलिक्यूल आहे. NaCl आयोनिक बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. H2 नॉन पोलर, Cl2 नॉन पोलर, HF इज अ पोलर, H+ अँड F-. आणि त्यामुळे डायपोल डायपोल अट्रॅक्शन हे HF मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द पॉझिटिव्ह एंड ऑफ वन पोलर मॉलिक्यूल अँड द निगेटिव्ह एंड ऑफ अनदर पोलर मॉलिक्यूल. म्हणजे HF-HFचं असोसिएशन ज्यावेळी होतं त्यावेळेस यातला F- आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मधला H+ यांच्यामध्ये डायपोल डायपोल अट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं. सो D, HF इज द करेक्ट आन्सर ऑप्शन. This is the last question to you. The substance formed when ethyl alcohol undergoes acid catalyzed condensation with carboxylic acid is. इथं तुमच्या लक्षात येईल की अल्कोहोल and carboxylic acid in presence of acid gives ester. So D is the correct answer option. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला आवडलेलं असणार आहे. आपण या प्रश्नांचा आधार घेऊन निश्चित परीक्षेची तयारी करायला काही अडचण नाही. धन्यवाद.